एखादी घटना घडल्याच्या नंतर एमएससीबी ला जाग येते का? मग अशा एमएससीबीच्या अभियंत्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे का? इतका मोठा ट्रान्सफॉर्म आहे, जवळजवळ या ठिकाणावर या अनेक गावांना वीज कनेक्शन पोहोचतो, परंतु याची अवस्था बघा काय. ज्या ठिकाणी मी उभा आहे खालती गटार आहे, नाळा आहे आणि जवळजवळ नाळाचा जो स्लॅब आहे तो पण जीर्ण अवस्थेत आहे, तो कधीही तुटू शकतो. पाठीमागे काम सुरू आहे, त्यांचं काम सुरू आहे. असं असताना एक कामगार या ठिकाणी काम करतात. असं असताना सेफ्टी काय? कामगाराचा इथे शॉक लागून मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. एमएससीबीचे कारनामे पहा. एमएससीबी ग्राहकांकडून भरमसाठ बिल घेते, परंतु मेंटेनन्स काय आहे बघा. कालच एक मोठी घटना घडलेली आहे आणि एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्याच्या अगोदर एका मुलीचा मृत्यू झालेला आहे. असं असताना एमएससीबीचे अभियंत्याचे डोळे उघडतात का? एमएससीबीचा इंजिनियर करतोय काय? आपण जर पाहिलं तर पाठीमागे काम सुरू आहे, त्यांचं काम सुरू आहे. असं असताना एक कामगार या ठिकाणी काम करतात. असं असताना सेफ्टी काय आहे? उद्या जर काम करताना एखादा दगड उडला किंवा एखाद्या कामगाराचा येथे शॉक लागून मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण? ज्या ठिकाणी मी उभा आहे खालती गटार आहे, नाळा आहे आणि जवळजवळ नाळाचा जो स्लॅब आहे तो पण जीर्ण अवस्थेत आहे, तो कधीही तुटू शकतो. जीवाचा धोका पत्करून आज ही बातमी दाखवावी लागते, कारण एखादी घटना घडल्याच्या नंतर एमएससीबी ला जाग येते का? मग अशा एमएससीबीच्या अभियंत्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? कुठेतरी एमएससीबीचे जे इंजिनियर आहेत ते या ठिकाणी पाणी करण्याकरता येतात का? इतका मोठा ट्रान्सफॉर्म आहे, जवळजवळ या ठिकाणावर या अनेक गावांना वीज कनेक्शन पोहोचतो, परंतु याची अवस्था बघा काय. असं असताना कुठे गेले आमदार आणि खासदार? खरंच मतदानाच्या वेळेला सगळे बाहेर निघतात, परंतु ज्या वेळेला कामाची वेळ येते त्यावेळेला नेते मंडळी पाठ फिरवताना आपल्याला दिसतात. असं असताना कुठे ना कुठेतरी एमएससीबी या अशा प्रकारचे कृत्य करून लोकांचा जीव धोक्यात टाकते. आपल्याला या सर्व विषयावरती काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. लवकरच टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने एमएससीबी वरती आपण जनहित याचिका दाखल करणार आहोत, कारण या लोकांना कोर्टात खेचल्याशिवाय या लोकांना अक्कल येणार नाही. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.